बंधू आणि भगिनीनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मला सगळ्याला माणूस बनवलंय पहिल्यांदा, आणि आपल्याला माणूसच बनवलं नाही तर तुम्हाला मला जगण्याचे अधिकार दिलेले. आणि हे जगण्याचे अधिकार दिले कशातून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला जी संविधान दिलं, जी राज्यघटना दिली, त्यातून तुमचं माझं सगळ्यांचं संरक्षण झालेलं आहे. आणि या संरक्षण होत असताना तुमचं माझं सगळ्यांचं आपण एकमेकांचं कल्याण करायला लागलेलं आहोत. आपलं कल्याण कशात व्हायला लागलेलं आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेनं आपण चाललो म्हणूनच व्हायला लागलेलं आहे. आपण सगळी अंधश्रद्धा सोडलेली आहे. आणि असं असतानाही या देशाला धर्मनिरपेक्ष देश हे बाबासाहेबांनी बनवलंय, परंतु या देशातील जातीवादी भाजप, RSS या जातीवादी संघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अहोरात्र झटून 2 वर्ष 11 महिने 17 दिवस खपून ही राज्यघटना लिहिली. ती राज्यघटना बदलण्याचं काम या देशातले जातीवादी करायला लागलेले आहेत. आणि म्हणून तुम्हाला मला जागं राहिलं पाहिजे. संविधान वाचवलंच पाहिजे. संविधान जगलं तर तुम्ही मी जगणार आहे, तुम्ही मीच नाही तर पुढची पिढी जगणार आहे. आणि म्हणून आपल्याला संविधान बचाव समितीच्या वतीनं जो मोर्चा 26 तारखेला काढण्याचं निश्चित केलेलं आहे, या मोर्चामध्ये सगळ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानापासून मोर्चामध्ये शहरात यावं. आणि इथून आपण पूर्णपणानं हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेणार आहोत. या मोर्चामध्ये सहभागी व्हा. वयाचा विचार करू नका. अरे आमच्या सोबत आज 85 वर्षाचा तरुण सुभानजी बनसोडे हे सुद्धा आहेत. मी स्वतः 74 वर्षाचा आहे. त्याचबरोबर जनार्दन शिंदे याच्यामध्ये 77 वर्षाचे आहेत. आम्ही वयाचा विचार केला नाही. केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना ही वाचली पाहिजे. आणि ती वाचवण्याची जबाबदारी जशी माझी आहे तशी तुम्हा सगळ्यांची आहे. जे जे संविधानाचा वापर करून मोठे झालेले आहेत, जे जे संविधानाप्रमाणे आपल्या प्रगती करून घेतलेले आहेत, त्या सगळ्यांना जे लाभधारक आहेत त्या सगळ्यांनीच या मोर्चामध्ये सहभागी व्हावं अशी मी तुम्हाला कळकळीचे हात जोडून नम्र विनंती करतो.